नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन झालं. त्याच्यानंतर ना इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवराम लांडे यांच्या सुनबाई निवडून आल्या. त्याच्या आधी बरंच राजकारण उलटपालट झालं तांबे बारो गटात. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शिवसेनेत गेले, शिवसेनेचे राष्ट्रवादीत गेले, बऱ्याचशा घडामोडी घडल्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. त्यानंतर एक पंचायत समिती सीट निवडून आलं. ते थेट सभापती पण झाले. त्याच्यानंतर तांबे गटात बारो गटात राष्ट्रवादीचं देवराम लांडे यांच्या सोबत पंचायत समितीचं देखील एक सीट निवडून आलं. ते सर्व झाल्यानंतर आज काल परवा जे राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन शिवसेनेत जाऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केलं, अशा लोकांनी परत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. आपल्या समवेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते शेखरभाऊ गणेशकर. यांच्याकडून जाणून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार संदीप भाऊ. आपण या ठिकाणी जी काल 8 दिवसामध्ये घडामोड झालेली आहे, काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे, त्याबद्दल विचारणा करण्यासाठी आपण इथे आलेला आहात. प्रथमतः आपलं मी मनपूर्वक स्वागत या निमित्ताने करतो. माझ्या समेत माझे सहकारी मित्र राळेगण सोसायटीचे माजी चेअरमन आणि धडाडीचे कार्यकर्ते आमच्या समेत खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते वसंत शेटखेळारी आहेत. त्याचबरोबर माझ्या समेत आमच्या वानेवाडी गावचे सरपंच आणि जुने जाणते कार्यकर्ते ज्यांनी 30 ते 35 वर्ष बेनके साहेबांबरोबर काम केलं, राष्ट्रवादी पक्षाचं काम केलं, काँग्रेस पक्षाचं काम केलं, ते आमचे जवळचे मित्र गोपीनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत या निमित्ताने करतो. आपण संदीप भाऊ मला प्रश्न विचारलात तर प्रथमतः मला याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण राजकारण हे खालच्या पातळीवर गेलेलं आहे. राजकारणात नीतिमत्ता राहिलेली नाही. आणि कालच्या 2 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, तर प्रथमतः मी थोडं विश्लेषण या निमित्ताने करतो. आपटाळे येथे पहिला मेळावा सर्वपक्षीय त्या ठिकाणी झाला होता. मला ह्याच अजिंक्य घोलप यांनी ते निमंत्रण दिलं होतं. अनेक कार्यकर्त्यांनी नेते मंडळी मला फोन केले होते कार्यक्रमाला या म्हणून. तसं बघितलं तर मला त्या ठिकाणी जायचं नव्हतं, कारण आम्ही शरद पवार गटाची माणसं, शरद पवारचा एक पदाधिकारी मी आहे तालुक्यातला, बरेच वर्ष काम केलेला मी कार्यकर्ता आहे. परंतु सर्वपक्षीय तिथे मीटिंग होती, सर्वपक्षीय मेळावा होता. मी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, BJPचे काही कार्यकर्ते असे सगळे त्या ठिकाणी जमले होते. त्या ठिकाणी एकमुखाने राष्ट्रवादी पक्षाकडे कमलताई शेळकंडे ज्या विद्यमान सभापती आहेत, त्याचबरोबर सुनीताई बोराडे या 10 वर्ष त्या ठिकाणी काम करत होत्या, समाजामध्ये फिरत होत्या. त्यांना तिकीट मिळावी असं माझी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी इच्छा होती. कारण सुनीताताई बोराडे या शिवसेनेत पहिल्या होत्या. कमलताई शेळकंदे ह्या बेवडे गावच्या 10 वर्ष सरपंच होत्या. 1 कोटीची कामे त्यांनी त्या गावात विकास कामे आणली. त्याचबरोबर अतुल शेठ बेनके, सन्माननीय अतुल शेठ बेनके साहेबांबरोबर त्यांनी महिलांचं नेतृत्व केलं या आमच्या विभागामध्ये. चांगल्या पद्धतीचं काम कमलताई शेळकंदेंचं होतं आणि त्यांना तिकीट मिळणं राष्ट्रवादी पक्षाकडनं हे गरजेचं होतं, असं माझं त्या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. सुनीताताई बोराडे शिवसेनेच्या, त्यांना राष्ट्रवादीमधनं तिकीट मिळावं असं काही नेत्यांची त्या ठिकाणी आग्रह होता. त्या ठिकाणी देवराम शेठ लांडे पण इच्छुक होते, त्यांच्या सुनबाई इच्छुक होत्या आणि ताळमेळ काय त्या ठिकाणी बसत नव्हता. वैयक्तिक ज्या महिला भगिनी काम करतात, ज्यांना काहीतरी समाजाचे बांधिलकी आहे, ज्यांनी काहीतरी 10-15 वर्ष काम केले पक्षासाठी, त्यांनी काहीतरी सतरंजा उचललेले आहेत, विकास कामं आणलेली आहेत, त्या माणसांना तिकीट मिळावं आणि अशी माझी, आमच्या बहुतेक कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी इच्छा होती. परंतु तसं काही घडलं नाही. त्यानंतर या तालुक्यामध्ये झाली शरद पवार गट आणि राष्ट्रवादीची युती झाली, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली.
की पाठिंबा द्यायचा कुठं, जायचा कुठं. परंतु पक्षाचा आदेश मानून आम्ही अतुल शेठ बेनके यांच्याबरोबर जायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि अतुल शेठ बेनके यांनी त्या ठिकाणी देवराम लांडेंच्या सुनबाईंना तिकीट दिलं. आता नंतर असा प्रकार घडला की याकडं राष्ट्रवादी पक्षाकडनं दांगट ताईंना तिकीट मिळालं, ज्यांचा कधी संपर्क नाही, ज्या कधी गावाला आल्या नाहीत, ज्यांचं काही योगदान नाही, अशा ताईंना त्या ठिकाणी हायकमांडने तिकीट दिलं. आम्ही प्रचार करत असताना आम्ही काय सांगणार दांगटताईबद्दल, की बाबा काहीतरी काम सांगितलं पाहिजे. जसं कमलताईंचं आम्ही सांगितलं की बाबा त्यांनी 1 कोटी निधी आणला, कामं करतात, त्यांना आदर्श जिल्हा परिषदचा पुरस्कार मिळालेला आहे. नाही भाऊ, ज्या अर्थी पक्षाने तिकीट दिले कमलताई दांगट यांना, त्या अर्थी पक्षाने काहीतरी पाहिलं असेल ना त्यांचं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा, काहीतरी पाहिलं. अजितदादांनी आणि वळसे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी तिकीट दिलं, तरी पण त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, नाही असं नाही. परंतु उमेदवाराबद्दल आम्हाला काही सांगता नाही आलं, भरीव कामगिरी सांगता नाही आली, त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो असू. आणि देवराम लांडे ची सून हे त्या 2000 मतांनी निवडून आल्या. विश्लेषण करत असताना या ठिकाणी आता परिस्थिती अशी झालेली आहे, सुनीताताई बोराडे योग्य उमेदवार होत्या, त्यांनी शिवसेनेकडनं तिकीट घ्यायला पाहिजे होतं. अजितदादा त्यांना म्हटले पण होते की तुम्ही राही शरददादा सोनवणे तुम्हाला तिकीट देतील, तुम्ही आमच्याकडे काही गडबड करू नका, आमच्या राष्ट्रवादीमध्ये येऊ नका. पण काही नेत्यांच्या आग्रहाखातर, काही नेत्यांनी चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे आणि आग्रह केल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीमध्ये ते तिकीट मागत होते, परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. आणि त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. 10 वर्ष त्या सक्रिय राजकारणात होत्या, प्रत्येक कार्यक्रमात त्या हजर होत्या, आणि आज त्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे. भाऊ, आता सुनीताताई बोराडे यांचा पराभव झाला इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांच्या समवेत असणारे अजिंक्य गोलक, त्यांच्या पत्नी देखील उभ्या होत्या त्यांच्या समवेत, आणि तेच इलेक्शन झाल्यानंतर लगेच आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय काल परवा. मग याच्यात सुनीताताई बोराडेंबरोबर काही फसवणूक झाली असं तुम्हाला वाटतंय? 100%. कारण जेव्हा सुनीताताई बोराडे, अजिंक्य गोलक, कमलताई शिळकंदे शिवसेनेत गेल्या, कमलताई शिळकंदे निवडून आल्या, त्या सभापती झाल्या. अजिंक्य गोलप यांची पत्नी नीलम त्या ठिकाणी तिचा पराभव झाला, सुनीताताई बोराडेंचा त्या ठिकाणी पराभव झाला. ज्यावेळी अजिंक्य गोलपांनी शिवसेनेत प्रवेश केला, जर शिवसेनेमध्ये त्या निवडून आल्या असत्या तर त्यांनी राष्ट्रवादीत कधीच प्रवेश केला नसता. आणि तिकीट चुकीची दिल्यामुळे 2 त्या ठिकाणी उमेदवार, 2 सीटांना फटका बसला. नाहीतर राष्ट्रवादीचं मेजॉरिटी ही पंचायत समितीमध्ये 100% आली असती. मग कमलताई शिळकंदे सभापती झाल्या असत्या राष्ट्रवादीकडून, किंवा निलमताई झाल्या असत्या, हा भाग पुढचा आहे. परंतु आज त्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे, त्यांना मिसगाईड करण्यात आलं. चांगली महिला, काम करणारी महिला, तिला राष्ट्रवादीच्या तोंडी करून तिला जेडपीला तिकीट द्या, तिला जेडपीला तिकीट द्या असा आग्रह धरण्यात आला. देवराम तिकीट त्यांना देऊ नका असा संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चंग बांधला. मोठमोठे नेते मंडळी देवराम लांडेंच्या विरोधात गेली. त्या ठिकाणी ठराविक कार्यकर्ते आम्ही जे होतो, पवार साहेबांच्या गटाचे असतील, नंतर राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाचे असतील, यांनी तनमन धनाने काम केलं. तरी पण देवराम शेठ लांडे यांना निवडणूक काही सोपी नव्हती. ओबीसी आणि ओपन भागामध्ये सुनीताताई बोराडेंना भरपूर मतदान झालं होणार होतं, परंतु सुनीताताई बोराडे या आदिवासी पट्ट्यामध्ये कमी पडल्या. 2-4 गावातच त्यांना 500-700ची त्यांना कमी आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांचा दारुण त्या ठिकाणी पराभव झाला. शेवटचे 2 दिवस सुनीताताई बोराडेंचंच वारं होतं, त्यात निवडून येतील अशी सगळ्यांना अपेक्षा होती. परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये काय वारं फिरलं, काय झालं असेल. आणि देवराम लांडे जुने कार्यकर्ते असल्यामुळं, आदिवासी समाज त्यांना मानत असल्यामुळं त्यांच्या पारड्यात त्या लोकांनी मतदान केलं. 2-4 गावात त्यांना भरभरून मताधिक्य मिळालं. आता इकडं आपल्या पश्चिम भागामध्ये आपटाळ्यापासून तर कालदरे, उच्छिल, शिंदे, राळेगण, बोतार्डी ह्या भागामध्ये सुनीताताई बोराडेंना चांगलं मतदान झालेलं आहे. सुनीताताई बोराडे जर शिवसेनेच्या ऐवजी अपक्ष लढल्या असत्या तर निवडून आल्या असत्या का? तरी पण त्या निवडून आल्या असत्या. त्यांनी अपक्ष, आम्ही आग्रह केला होता ना अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहा, परंतु त्यांनी शेवटी पक्षाचा टिकू घ्यावाच लागतो. संदीप भाऊ, नाही म्हटलं तरी
पक्षाचा आधार असतो, पक्षाचं नेते मंडळी असतात, सगळ्यांचे एकजूट असतं, कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि सुनीताई बोराडेंना आज ज्यावेळी अजिंक्य घोलपेंनी सांगितलं की माझं आणि अतुल शेट यांचं बॉन्डिंग 10 वर्षाचं आहे, तुमचं बॉन्डिंग आहे तर तुम्ही राष्ट्रवादीत लँडिंग कशाला केलं? तुम्ही शिवसेनेत ठीक होतात आणि तुम्ही शिवसेनेत तेव्हा शिवसेनेत तुम्ही म्हणजे मान सन्मान मिळत नाही, 2 महिने अजून निवडणुकीला झाली नाही, तुम्ही तिकीट घेण्यासाठी तिकडे गेलात, तुम्ही तिकडे पराभव झाला म्हणून तुम्ही परत राष्ट्रवादीमध्ये आलात. आणि मग तुम्ही सुनीताताई बोराडेंचा विचार करायला पाहिजे होता. तुम्ही त्यांना आज वारं सोडलेला आहे, त्यांना पण तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आणायचं होतं, ते आज नाराज आहेत. आणि काही कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर ज्यावेळी मला वरून फोन आले सृष्टी मंडळींची, तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की सुनीताई बोराडेंना आपण पंचायत समितीला तिकीट देऊ आणि झेडपीला देवराम लांडेंना देऊ. तेव्हा अजिंक्य घोलप असतील, अजून काही नेते मंडळी असतील, त्यांनी अजिबात जुमानले नाही, तिन्ही तिकीट आम्हालाच पाहिजे असा आग्रह धरला. आणि शेवटी देवराम लांडेंना तिकीट दिलं. मग कमलताई शेळके त्यांना उमेदवारी मिळाली नसती, खाली सुनीताई बोराडेंना तिकीट दिलं असतं राष्ट्रवादीने, तर कमलताई शेळके चांगली कर्तृत्ववान महिला असून त्या सुद्धा बाजूला फेकल्या गेल्या असत्या, त्यांना सभापती पदाची आणि पंचायत समिती सदस्याची अजिबात संधी मिळाली नसती. या सर्व राजकीय घडामोडीमध्ये सुनीताताई बोराडे यांचा राजकीय गेम झाला असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. कारण की सुनीताताई बोराडे या जीडपी सदस्य जरी कमी शिकलेल्या असल्या किंवा अनुभव येतो, माणूस काय पाण्यात पडल्यावर की माणसाला पोहता येत नाही, त्याच्यासाठी हातपाय हलवायला लागतात. त्यांचं काम तसं फार चांगलं होतं. त्या काळात त्या बघितलं मी कार्यकर्ता म्हणून, त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या ठिकाणी हजर असायच्या. आणि आज सुनीताताई बोराडे जे मेन टार्गेट होतं की सुनीताताई बोराडे निवडून आल्या पाहिजेत, गव्हर्नमेंटनी चिसून पडली पाहिजे, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि उलट झालं, कमलताई शेळके आणि शिवसेनेकडनं डोळस आणि इकडनं दांगट अशी तिरंगी लढत झाल्यामुळे कमलताई शेळकेंना त्या ठिकाणी निसटता विजय या निमित्ताने झाला आणि त्यांना सभापतीची माळ त्यांच्या त्या ठिकाणी गळ्यात पडलेली आहे. भाऊ, इलेक्शन मध्ये तुम्ही पूर्ण वेळ अतुल बेनके यांच्या समवेत होता. अतुल बेनकेंची भाषणं पण आहेत. त्यांनी त्या भाषणांमध्ये वारंवार बोललं होतं का जे राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेत त्यांना परत राष्ट्रवादीत संधी नाही, आणि आता तेच परत राष्ट्रवादीत येत आहेत. हे पहा, राजकारणात शब्दाला काय कोणी पक्क नसतं, राजकारणात असं चालतंच. हे काय मला नवीन नाही, 30 वर्ष मी राजकारण करत आलेलो आहे. आता 5-10 वर्षात राजकारणाची परिस्थिती फार खालच्या पातळीवर गेलेली आहे. पैशावर राजकारण आलेलं आहे, प्रामाणिक माणसाला या ठिकाणी न्याय मिळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आता अतुल शेट्टी राष्ट्रवादी सर्व आहेत, त्यांना कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा त्यांचा तो निर्णय आहे. त्यामुळे आम्ही याच्यावर काही त्या ठिकाणी भाष्य करू शकत नाही. नक्कीच 50 दौऱ्याच्या निमित्ताने गोपीनाथ शेट आपण बरेच संशय होतो, ते अतुल शेट बोलले होते का गद्दारांना चाल नाही, गद्दारांना घेणार नाही. आम्ही पण त्यावेळी बोललो अतुल शेटला की सुखात सगळे सोबती असतात शेट, दुःखात कोणी नसतं, तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय तुम्हाला उद्या आमदार व्हायचे, त्याची काय गणित तुमच्या डोक्यात असतील म्हणून तुम्ही 2 महिने सगळं विसरून गेले. ज्यांनी काही काल विरोध केला, विरोधी टीका केल्या, शरददादा सोनवणेंना रात्री जाऊन भेटले, तिथे रात्रीचा पक्ष प्रवेश केला आणि आज दिवसा ढवळ्या परत तुमच्याकडे आले. आणि त्याच्यामुळे जनता जनार्दन आहे, लोक बोलत नाहीत. ह्या जो पक्ष प्रवेश झालाय त्यांच्याबरोबर अजून 2 जण होते, याचा फायदा होईल का अतुल बेनकेंना पुढील विधानसभेसाठी? हे बघा, शेवटीचा कार्यकर्ता काम करतो, कार्यकर्ता मतदारांना भेटतो, मतदारांना सांगतो मत द्या बाबा, आम्ही या पक्षात आहोत, अतुल शेटचं काम चांगलं आहे, अतुल शेट उद्या आमदार झाले पाहिजेत असं त्यांनी उद्या सांगितलं, ते बोलणार करणार, तर थोडंफार मत वाढू शकतात, पक्षाची मतं वाढू शकतात, अतुल शेटला फायदा होऊ शकतो. तुम्ही ह्या सर्व पक्ष प्रवेशाबाबत अतुल बेनकेंना काय सल्ला द्याल? मी काही सल्ला देणार नाही. मी जरी वयाने अतुल शेटच्या मोठा असलो, एक मार्गदर्शक म्हणून अतुल शेटांनी आता त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत त्यांच्या पातळीवर, त्यांच्या डोक्यात काय गणित असतील ते काही मी सांगू शकत नाही. पण पक्षवाढीसाठी त्यांनी नक्कीच त्यांना तिकडनं शिवसेनेतून फोडून इकडे त्यांचा पक्ष प्रवेश घेतलेला आहे. जी लोक जिल्हा परिषद इलेक्शनला देवराम लांडे यांच्या विरोधात प्रचार करत होती, त्यांच्या विरोधात उभी राहिली, त्याच लोकांना देवराम लांडेंनी काल परवा प्रवेश करून घेतला त्यांचा राष्ट्रवादीत. तर हे तुम्ही काय कसं बघता येईल? तर देवराम लांडेंची काल मी बाईट बघितली, त्यांनी सांगितलं की बाबा अजिंक्य घोलप आला
अजूनही कोणी आलं तर घेऊ शकता. अतुल बेनके हे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आहेत, त्यांच्यावर आम्ही सगळे निर्णय सोडलेले आहेत, त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे अतुल शेट्टी काही निर्णय घेतले तर देवराम लांडे त्यांना काही विरोध करू शकत नाही, कारण भविष्यामध्ये त्यांना समाज कल्याण सभापतीपद पाहिजे, कालच पाहिजे होतं परंतु काल काही ते मिळालं नाही. पण पुढे भविष्यात समाज कल्याण सभापतीपद अतुल बेनके त्यांना देऊ शकतात, त्यामुळे ते शांत राहिले असतील. त्यांना पण उद्या गरज आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. काही सगळ्यांच्याच कार्यक्रमात हजर असतात, आवर्जून हजर असतात आणि एक चांगली महिला आहे, चांगल्या महिलेला न्याय मिळालेला आहे. मग शरद सोनवणे त्यांना न्याय दिलेला आहे, पक्षाने न्याय दिलेला आहे त्यांना, याला मला ते खाली घुसायचं नाही खोलात. पण एक चांगली व्यक्ती, एक चांगली महिला, चांगली स्त्री म्हणून ते त्यांचा मी काल आदर केलेला आहे. आम्ही काल त्यांच्या पक्षाच्या विरोध जरी असलो तर त्यांचा मी आजही आदर करतो. चांगलं पद त्यांना मिळालेलं आहे, ते चांगलं कामही करतील, सुशिक्षित महिला आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि लोकमतातून ते निवडून त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत. राहिला विषय निवडणुकीचा, ज्यावेळी त्यांच्याकडं उमेदवार असताना, शिवसेनेचे कॅन्डिडेट असताना तुम्ही कोकणेश्वरला गेले, तुम्ही नारळ वाढवला, तुम्ही त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होती, त्यांनी प्रचारही केला आणि नंतर हे तुम्ही जी माणसं राष्ट्रवादी पक्षाची जी स्वार्थासाठी तुमच्याकडे आली, तिकीट मागायला तुमच्याकडे आली, तुम्ही काय दादा बघून यांना पक्षात घेतलं किंवा यांना तिकीट दिली, त्यामुळे तुम्हाला पक्षाला पण त्या ठिकाणी शिवसेनेला फटका बसलेला आहे. आणि भविष्यामध्ये तुमच्याकडनं अशी चूक घडू नये. जी लोक प्रामाणिकपणे काम करतात, ते डोळस असतील, ती चावणची होती लांडे ताई, ती पण चांगली महिला होती, आणि तुम्ही तुमचे पक्षातले उमेदवार सोडून आणि तुम्ही राष्ट्रवादी पक्षाची लोक स्वार्थासाठी तिकडे तुमच्याकडे आली, तुमच्याकडे पक्ष प्रवेश केला. दादा 2 महिने ती लोक तुमच्याकडे थांबली नाही. त्यांचा अतुल बेनके साहेबांकडे त्यांचा जीव होता, ते आजही कबूल करतात. आम्हाला शिवसेनेत मान सन्मान मिळाला नाही. मान सन्मान कशाला पाहिजे कार्यकर्त्याला? कार्यकर्ता काम करणारा असावा, प्रामाणिक असावा, तळमळीचा असावा, जीव काढून काम करणारा असावा, असं कार्यकर्त्याची व्याख्या आहे. इकडून तिकडून इकडे जाण्यात काही मजा नाही. आणि दादांनी थोडी चूकच या निमित्ताने केलेली. आता ते कार्यकर्ते शिवसेनेचे आमच्याकडे खासगीमध्ये बोलतात की दादांनी चूक केली, त्यावेळी तिकीट नव्हती, कारण हे काल तुमच्या बरोबर दादा राहिले नाहीत, उद्या तुम्हाला विरोध करणार आहेत, उद्या अतुल शेठचे काम करणार आहेत आणि तुमचा पराभव करण्यासाठी ही मंडळी झटणार आहेत उद्या. धन्यवाद भाऊ.